झाला आहे आपला सकाळचा नाश्ता इडली ढोकळा. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण संडे स्पेशल नाश्ता बनवूया, इडली ढोकळा. इडली ढोकळा बनवण्यासाठी हे बघा, मी इडलीचं पात्र असं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि ढोकळा बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य इकडे मी 200 ग्राम बेसन पीठ घेतलं आहे, 2 वाटी साखर घेतली आहे, इनो आहे, हळद, निंबू फूल आहे, अद्रक आणि मिरचीचा ठेचा आहे. इकडे मी मिरची, धणे आणि मीठ कुटून घेतलेलं आहे आणि चहाचे 2 चमचे मी रवा घेतलेला आहे आणि इकडे आपल्याला तेल लागणार आहे. तर आता आपण डोश्याचं बॅटर बनवूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत बेसन पीठ, रवा, हळद, हिंग सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. साखर, मिरची. आत्ता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि मिश्रण छान मिक्स करून घेऊया. एकदम असं पातळ बॅटर तयार करायचं आहे. तर त्यासाठी आपण थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम घालू नका नाहीतर पातळ होऊ शकतं. इकडे बॅटर मी सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण 10 मिनिटासाठी आपण मुरत ठेवूया, कारण रवा घातलेला आहे ना, तो फुलेल. झाकण लावून 10 मिनिटं ठेवून देऊया. घालूया ऑइल. छान असं मिक्स करून घ्यायचं. मी मोठा 1 चमचा तेल घातलेला आहे. आपण आता छान मिक्स करून घेऊया. बॅटर थोडंसं चाखून बघा. जर तुम्हाला त्यात मीठ, तिखट, साखर काही कमी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता. आता मी घालते इनो. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालूया. लगेच आपण मिक्स करून घ्यायचं. बॅटर फुलेल. आणि हे बघा, बॅटरचा कलरही चेंज होत आहे. बॅटर छान मिक्स झालेलं आहे आणि हे बघा, बबल्स दिसत आहेत. तोपर्यंतच आपण पटकन इडली पात्रात ढोकळ्याचं बॅटर घालूया आणि आपण वाफवून घेऊया. आज मी बनवत आहे इडली पात्रामध्ये ढोकळा. इडली ढोकळा म्हणू शकतो. इकडे मी सगळं बॅटर इडली पात्रामध्ये घातलेलं आहे. आता आपण ते छान वाफवून घेऊया. एक 20 मिनिटं वाफ द्यायची आहे. आता आपण ढोकळा तयार झालाय का बघूया. वाव, किती छान झालेला आहे बघा. एकदम फुलफुलीत फुललेले आहे. आता खाली काढून घेते. आता आपण इडली पात्रातून ढोकळा काढून घेऊया. हे बघा, कडेने सुरी फिरवली ना की पटकन निघतं आणि खूप छान फुललेलं आहे. एकदम अतिशय सुंदर ढोकळा झालेला आहे. तर आता आपण मी सगळं काढून घेते.